वातावरण बदलाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. सध्या साथीचे आजार पसरत आहे. नागरिक सर्दी, ताप, खोकल्याने हैराण झाले आहेत. खामगाव सामान्य रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये दररोज 1400 ते 1500 रुग्णांची नोंद होत आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी व लक्षणे आढळल्यास त्वरित रुग्णालयात जावे, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेश टापरे यांनी केले आहे. अंबाझरीतील पुलाच्या बांधकामामुळे पर्यायी रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उच्च न्यायालयाने आदेश दिले. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महानगरपालिका, नागपूर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने वेळाटीतील एक रस्ता सुरू केला. मात्र या रस्त्यावरून जाण्यासाठी वेळेची बंधन असल्याने वाहतूक कोंडी काही कमी झालेली नाही. गांधीनगर ते अभ्यंकर नगर या पर्यायी रस्त्यावर प्रचंड गर्दी होत असल्याने वाहनधारकाची पंचायत होत आहे. दिल्ली संसदेत पावसाळी अधिवेशन सुरू असून ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर हे पहिले अधिवेशन आहे. परंतु अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही असा आरोप करीत शेतकऱ्यांच्या विविध संघटना दिल्लीच्या दिशेने निघाल्या आहेत. यातील काही शेतकऱ्यांना दिल्लीला जाण्यापासून रोखण्यात आल्याने त्यांनी नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी अडवून धरली होती. उपराजधानीत कार व मोटरसायकल चालवताना अश्लील चाळे करण्याचे प्रकार करणाऱ्या जोडप्यांची प्रताप समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र आता तर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात चक्क कारमधील एक जोडपे नग्नावस्थेत रस्त्यावर उतरलेले दिसून येत आहेत. संबंधित व्हायरल व्हिडिओ नागपुरातील लक्ष्मीनगर चौकातील आहे. नागपुरातील काही दुचाकीस्वार तरुणांनी हा व्हिडिओ काढला आहे. कोरपना तालुक्यातील गडचंदूर येथील बसस्थानकासमोरील भगवती कलेक्शन समोर जिवंत बॉम्ब आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बॉम्ब असल्याची माहिती गडचंदूर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान गडचंदूर पोलीस व बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल होत बॉम्ब सदृश बॅगची तपासणी सुरू केली आहे. गडचिरोली पोलीस दलाचे बॉम्बविरोधी पथक गडचंदूरसाठी रवाना झाले आहे. 30 जुलै रोजी नांदुरा तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले. शेगाव तालुक्यातील नागझरी येथील कृष्णा राजेश्वर कराळे या 14 वर्षीय मुलाची अत्यंत निर्दयपणे हत्या करण्यात आल्याची घटना ही समाजमने सुन्न करणारी असून मराठा पाटील युवक समितीच्या घटनेची अत्यंत तीव्र शब्दात निषेध करते. समाजामध्ये अशा प्रकारची वृत्ती समाजविघातक असून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी निष्पाक बालक कृष्णा हत्ये प्रकरणी जलद न्यायालय घडून चौकशी होऊन हत्येमध्ये सामील नराधमांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आज तहसीलदार नांदुरा यांना मराठा पाटील युवक समितीच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आले आहे. माजी आमदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार यांना नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणातून वाचवण्याचे काम महायुती सरकारमधील मंत्री दिलीप वळसे पाटील करीत आहे असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी करून राज्यातील महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे. वळसे पाटील यांच्याकडे सहकार खाते आहे हे उल्लेखनीय. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांच्या विरोधात आशिष देशमुख यांनी मंगळवारी जिल्ह्यातील पीडित शेतकरी व सावनेरमधील खातेदार संघटनेतर्फे जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांच्यामार्फत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन दिले आहे. गौरी गणपती निमित्त शिधापत्रिका एक शिधाजिन्नस वितरित करण्याचा निर्णय राज्याच्या पुरवठा विभागाने घेतला आहे. मात्र त्यासाठी 18 जुलै रोजी काढलेल्या निविदा प्रक्रियेतील 300 जणांच्या मनुष्यबळाचा आणि कामासाठी मागील 3 वर्षात 25 कोटी रुपये खर्च करण्याच्या अटीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून न्यायालयानेही या अटीबाबत सोमवारी आश्चर्य व्यक्त केले. तसंच त्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.